नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर वाय के चौधरी, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, केटीएम कॉलेज नाशिक. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यावसायिक पर्यावरण या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या व व्यावसायिक पर्यावरणाचे घटक हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण पहिले व्यावसायिक पर्यावरण यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये उद्दिष्टे, दुसरा भाग प्रस्तावना, तिसरा भाग अर्थव्याख्या व चौथा भाग व्यावसायिक पर्यावरणाचे घटक. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 4 घटकांचा अभ्यास करणार आहोत. ते तुमच्या समोर आहेतच. उद्दिष्टे, प्रस्तावना, अर्थव्याख्या व व्हिडिओच्या शेवटी व्यावसायिक पर्यावरणाचे घटक हा भाग आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग एक एक आपण स्टेप बाय स्टेप बघूया. व्यावसायिक पर्यावरण या संकल्पनेचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत किंवा समजून घ्यायच्या आहेत हे आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण खालील घटकांचा अभ्यास करणार आहोत. या घटकांच्या अभ्यासानंतर आपल्याला व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय हे समजेल. व्यावसायिक पर्यावरण या संकल्पनेचा अर्थ व व्याख्या समजून घेता येईल. व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक व बहिर्गत घटक यातील फरक कळेल. व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व समजेल आणि व्यावसायिक पर्यावरणाचे प्रकार म्हणजेच घटक अभ्यासता येतील. तर जे शेवटचे 2 भाग आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, व्यावसायिक पर्यावरण या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या आणि व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक व बहिर्गत घटक या 3 गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि या 3 गोष्टी आपण 4 भागांमध्ये आपण विभागल्या आहेत. त्यामध्ये पहिला भाग आहे उद्दिष्टे, त्यानंतर दुसरा आहे प्रस्तावना, तिसरा अर्थव्याख्या आणि चौथा व्यावसायिक पर्यावरणाचे घटक. मग ते अंतर्गत घटक व बहिर्गत घटक याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. सुरुवातीला बघूयात प्रस्तावना. व्यावसायिक पर्यावरण ही संकल्पना नेमकी काय आहे आणि कशासाठी ती उपयोगात आणली जाते किंवा ती येते हे आपण यामध्ये बघणार आहोत. तर कोणत्याही व्यवसायाचे यशापयश विविध घटकांवर अवलंबून असते. त्यापैकी काही घटक हे व्यवसायाच्या थेट नियंत्रणाच्या बाहेरील असतात. हे घटक व्यावसायिक पर्यावरणातून उद्भवलेले असतात. प्रत्येक व्यवसाय व्यावसायिक पर्यावरणाच्या चौकटीतच कार्यरत असतो. उद्योजक, व्यवस्थापक यांना प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी व्यावसायिक पर्यावरणाचा विचार करावाच लागतो आणि व्यावसायिक म्हणूनच पर्यावरणाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. प्रस्तुत प्रकरणात याचाच अभ्यास आपण करणार आहोत. प्रथमतः व्यवसाय या संकल्पनेचा विचार करूया. व्यवसाय ही संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण सुरुवातीला त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. कारण की आपण व्यवसाय पर्यावरण व उद्योजकता असं आपल्या विषयाचं टायटल आहे. तर त्या टायटलमध्ये व्यवसाय हा जो शब्द आहे त्या शब्दाचा नेमका अर्थ काय, व्यवसाय ही संकल्पना काय ही आपण अगोदर समजून घेऊयात. तर व्यवसाय याचा शब्दशः अर्थ एखाद्या उपक्रमात मग्न राहणे असा आहे. व्यवसाय हा उपक्रम म्हणून आपल्या परिचयाचा आहे. मानवास सतत मग्न किंवा व्यग्र ठेवणारी स्थिती असा शब्दशः अर्थ येथे घेणे हास्यास्पद ठरेल. सर्व प्रकारच्या कामासाठी माणसाला गुंतून राहावे लागते हे समजून घेणे महत्त्वाचे. व्यवसाय म्हणजे व्यावसायिक संस्था जो उपक्रम चालवतात तो उपक्रम, त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या कामांची तपासणी करून त्यांची ठळक वैशिष्ट्ये आपण स्पष्ट करू शकू. उदाहरणार्थ, शेतीमालाचे उत्पादन करून त्याची विक्री करणारा शेतकरी, आदेशानुसार पात्राने बनवून देणारा चांभार, गरजेनुसार चालवली जाणारी दुकाने, विमा कंपन्या, वाहतूक कंपन्या, ग्राहकांना व उत्पादकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने इत्यादी. मनुष्याच्या गरजा भागवून त्याद्वारे नफा मिळवण्यासाठी हाती घेतलेल्या वस्तूचे उत्पादन
खरेदी, अगर, विक्री या संबंधीचे कार्य म्हणजे व्यवसाय. थोडक्यात मानवी गरजा भागवून नफा मिळवण्याच्या उद्देशाने केलेले मालाचे संघटित उत्पादन किंवा विक्री म्हणजेच व्यवसाय होय. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं बघितलं का व्यवसायाची जेव्हा आपण व्याख्या करतो किंवा व्यवसाय शब्दाचा जेव्हा आपण अर्थ समजून घेतो, एखाद्या कामामध्ये स्वतःला व्यस्त करून घेणे किंवा मग्न करून घेणे एवढा त्याचा अल्प अर्थ होऊ शकत नाही. तर मानवी गरजा भागवून नफा मिळवण्याच्या उद्देशाने केलेले मालाचे संघटित उत्पादन किंवा विक्री म्हणजेच व्यवसाय होय. हे इथं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. व्यवसाय या संकल्पनेचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपण व्यावसायिक पर्यावरण या संकल्पनेकडे जाऊयात. व्यावसायिक पर्यावरण या संकल्पनेला इंग्रजीमध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट असंही म्हटलं जातं. तर यामध्ये आपण सुरुवात एका इंग्लिश वाक्याने करूयात. मॅन इज द प्रोडक्ट ऑफ एन्व्हायरमेंट. मनुष्य म्हणजे पर्यावरणाचे अपत्य होय. मानवी जीवन म्हणजे नैसर्गिक घटक व त्याबाबतचा मानवी दृष्टिकोन यांचा संयुक्त परिपाकच म्हणावा लागेल. पृथ्वी, तेज, वायू, आकाश व जल ही पंचमहाभूते म्हणजे नैसर्गिक घटक. हे सर्व नैसर्गिक घटक आणि मानवी दृष्टिकोन यांचा संयुक्त परिपाक झालेला आपल्याला आढळून येतो. मानवी दृष्टिकोन याचा अर्थ नैसर्गिक संसाधने वापरण्याबाबतचे संबंधित व्यक्तींनी स्वीकारलेले धोरण. नैसर्गिक घटक किंवा नैसर्गिक स्थिती ही मानवी विचार, आशा, आकांक्षा यांनी बद्ध होत असते. यातूनच पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण अर्थशास्त्र, पर्यावरण व्यवस्थापन यासारख्या विविध अभ्यास शाखा निर्माण झाल्या आणि व्यावसायिक पर्यावरण ही संकल्पना उदयास आली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक पर्यावरण या संकल्पनेची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. जे आपण सुरुवातीचं वाक्य जे इंग्लिशमध्ये कोट केलेलं आहे बघा, ते मॅन इज द प्रोडक्ट ऑफ एन्व्हायरमेंट. मनुष्य या पर्यावरणाचा एक भाग आहे. तो या पर्यावरणामधील एक घटक आहे, हे त्याने अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण या नैसर्गिक घटकामध्ये सामावलेले आहोत. म्हणूनच इथं मी मुद्दाम या पंचमहाभूतांचा उल्लेख केलेला आहे का, ज्यामध्ये पृथ्वी, तेज, वायू, आकाश व जल ही 5 पंचमहाभूते म्हणजे नैसर्गिक घटक. आणि या 5 घटकांच्या भोवतीच, या पंचमहाभूतांच्या भोवतीच मानवी जीवनाचा जो काही चक्र किंवा जो काही सहवास आहे, रहवास आहे, अधिवास आहे, तो या 5 घटकांच्या भोवतीच आपल्याला आढळून येतो. म्हणून इथे व्यावसायिक पर्यावरण ही संकल्पना उदयास आलेली असं आपल्याला सांगता येईल. व्यावसायिक पर्यावरण ही संकल्पनाची निर्मिती बघितल्यानंतर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय हे बघणं आपलं उचित कार्य आहे. तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसायाभोवतीच्या वातावरणातील घटक. हे घटक व्यवसायाची कार्य आणि स्थिती यावर परिणाम करीत असतात. भारतीय व्यावसायिक पर्यावरण म्हणजे भारतातील व्यवसायाच्या कार्यांवर परिणाम करणाऱ्या किंवा परस्परांवर क्रिया करणाऱ्या घटकांचा अभ्यास. भारतातील व्यावसायिक पर्यावरणाचे विविध घटक आणि त्यातील कल यांचे आकलन होण्याच्या दृष्टीने व्यावसायिक पर्यावरण ही संज्ञा किंवा संकल्पना, त्यातील घटक आणि त्याचे महत्त्व समजून घेणे उचित ठरेल. व्यवसायाचे अस्तित्व पर्यावरणात असते. हे पर्यावरणच उद्योगाचे मूल्य आणि आकारमान ठरवत असते. एन्व्हायरमेंट हा शब्द लॅटिन संकल्पना एन्व्हायरॉन्स वरून आला आहे. त्याचा अर्थ आहे सभोवतालची परिस्थिती. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण जर व्याख्या बघितली व्यावसायिक पर्यावरण या शब्दाची, तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसायाभोवतीच्या वातावरणातील घटक. मग ते घटक अंतर्गत असतील, बहिर्गत असतील, आर्थिक असतील, आर्थिकेतर असतील, सूक्ष्म असतील, स्थूल असतील, ते त्या व्यवसायाच्या आकारमानावरती, त्या उद्योगाच्या मूल्यावरती आपल्याला ठरता येईल. पण एन्व्हायरमेंट हा शब्द जी लॅटिन संकल्पना आहे एन्व्हायरॉन्स वरून आलेली आणि त्या शब्दाचा अर्थ आहे सोबतालची परिस्थिती. म्हणून व्यवसायाच्या सोबतालची परिस्थिती म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण, अशी आपल्याला एक छोटी आणि समजण्यास सोपी अशी व्याख्या करता येईल. व्यावसायिक पर्यावरण ही संकल्पना समजून घेतल्यानंतर
आपण या संकल्पनेच्या काही व्याख्यांचा अभ्यास करूयात. त्यामध्ये पहिली व्याख्या, नैसर्गिक आणि सामाजिक परिस्थितीचा व्यक्तीवर अथवा समाजावर एकत्रितरित्या परिणाम करणारे घटक म्हणजे पर्यावरण होय. व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसाय संस्थेवर परिणाम करणारे घटक होय. पर्यावरण हे आर्थिक आणि आर्थिकेतर असते. जर आपण या व्याख्येचा संदर्भ दिला, नैसर्गिक आणि सामाजिक परिस्थितीचा व्यक्तीवर अथवा समाजावर एकत्रितरित्या परिणाम करणारे घटक म्हणजे पर्यावरण होय. जर आपण ही व्याख्या अशी करणार असू, तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसाय संस्थेवर परिणाम करणारे घटक म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. मग पर्यावरण हे दोन प्रकारचे असते, एक आर्थिक असेल आणि दुसरं आर्थिकेतर असेल. त्यालाच आपण इकॉनॉमिक, नॉन इकॉनॉमिक असे म्हणू शकतो. दुसरी व्याख्या बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे व्यावसायिक संस्थेपुढे संधी आणि आव्हाने म्हणून उभ्या राहणाऱ्या संस्थेबाहेरच्या घटकांना व्यावसायिक पर्यावरण म्हणतात. असे अनेक घटक असतात. मग त्यापैकी ठळक घटक म्हणजे आर्थिक, शासकीय, कायदेशीर, बाजारपेठ व स्पर्धा, पुरवठादार व तंत्रज्ञानात्मक, भौगोलिक व सामाजिक हे होत. ही व्याख्या विल्यम एफ ग्रेक यांनी केलेली. ही व्याख्या अतिशय समर्पक आणि संपूर्ण गोष्टी त्यामध्ये त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला संधी असू शकतात, काही आव्हाने असू शकतात आणि ही जी काही संधी आणि आव्हाने निर्माण करणारे जे घटक आहे संस्थेबाहेरचे, या घटकांना त्यांनी व्यावसायिक पर्यावरण असं म्हटलेलं आहे आणि मग त्यामध्ये त्या घटकांचा उल्लेख त्यांनी केलेला आपल्याला इथे दिसून येतो. जर आपण तिसऱ्या व्याख्येकडे गेलो तर बघा, ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशानुसार पर्यावरण म्हणजे सभोवताली असणाऱ्या वस्तू, प्रदेश किंवा परिस्थिती. या व्याख्येनुसार व्यवसाय संस्थेभोवती असणाऱ्या सर्व घटकांचा व परिस्थितीचा समावेश व्यावसायिक पर्यावरण या संज्ञेत करता येईल. म्हणजे जर आपण फक्त पर्यावरण या शब्दाचा अर्थ जर बघितला तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती असं आपण सांगतो, किंवा आपल्या डोळ्यांना ज्या काही फिजिकली वस्तू दिसतात, भौतिक वस्तू दिसतात, त्या वस्तूंना किंवा ते आजूबाजूचं आवरण म्हणजे आपण पर्यावरण म्हणतो. मग त्या शब्दकोश इंग्लिश ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार जर आपण पर्यावरण या शब्दाचा अर्थ बघितला आणि त्यानुसार जर आपण व्याख्या केली तर व्यवसाय संस्थेभोवती असणाऱ्या सर्व घटकांचा व परिस्थितीचा समावेश व्यावसायिक पर्यावरण या संज्ञेत करता येईल असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आपण चौथी व्याख्या बघूयात. व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यावसायिक संस्थेच्या कार्यावर प्रभाव पाडणारी व तिची परिणामकारकता त्यावर अवलंबून असते अशी व्यवसाय संस्थेच्या सभोवतालची परिस्थिती होय. डी.सी. टंडन यांनी ही व्याख्या केलेली. ही व्याख्या जवळजवळ सर्व जे काही घटक असतील व्यावसायिक संस्थेच्या कार्यावर परिणाम करणारे, त्या घटकांची परिणामकारकता ज्यावर अवलंबून असते अशी व्यवसाय संस्थेच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे व्यावसायिक पर्यावरण होय. या जर चार व्याख्यांचा अभ्यास जर केला तर विद्यार्थी मित्रांनो, इथे व्यवसाय संस्थेवर परिणाम करणारे घटक हाच एक महत्वाचा ठळक मुद्दा आपल्याला इथं लक्षात येतो. मग ते घटक विल्यम एफ ग्रेक यांनी आपल्याला सांगितलेले आहेत बघा. आर्थिक, शासकीय, कायदेशीर, बाजारपेठ व स्पर्धा, पुरवठादार व तंत्रज्ञानात्मक, भौगोलिक व सामाजिक. म्हणजे आर्थिक आणि आर्थिकेतर घटक असू शकतात. त्यानंतर अंतर्गत व बहिर्गत घटक असू शकतात. सूक्ष्म व स्थूल घटक असू शकतात. त्याच पद्धतीने अंतर्गत व बहिर्गत घटकही असू शकतात. तर थोडक्यात या चार व्याख्यांवरून आपल्याला असं सांगता येईल, व्यवसाय संस्थेची कार्य व परिणामकारकता यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या व्यवसाय संस्थेमध्ये भोवतालच्या घटकांना व्यावसायिक पर्यावरण असे म्हटले जाते. अशा हे एकूण आपण चार वाक्याचा अभ्यास केला. त्या चार वाक्यांवरून एक आपण थोडक्यात एक अर्थपूर्ण अशी एक व्याख्या आपण तयार केली. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्याख्या पाठ करून व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही जी काही तुमची एक्झाम असेल किंवा जी काही रिटन टेस्ट असेल त्यामध्ये तुम्हाला तिथे ती लिहिता येईल, त्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओच्या आपण शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो. व्यवसाय पर्यावरण या संकल्पनेची व्याख्या बघितल्यानंतर आपण व्यावसायिक पर्यावरणातील अंतर्गत घटक व बहिर्गत घटक यांचा अभ्यास करणार आहोत. तर चला बघूयात. अंतर्गत व बहिर्गत घटक यामध्ये अंतर्गत घटक म्हणजे काय? इंटरनल फॅक्टर्स.
अंतर्गत घटक म्हणजे उद्योजक तसेच संघटना यांच्याशी निगडित घटक. उदाहरणार्थ व्यवसायाची उद्दिष्टे, उद्योजक अगर संस्थापनाचा ध्येयवाद, मूल्य प्रणाली इत्यादी या घटकांचा व्यवसायावर पूरक अगर मारक म्हणजे त्याला बाबा निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा दोन्ही पद्धतीचा प्रभाव पडू शकतो. संस्थेतील कर्मचारी, संस्थेच्या अन्य घटकांचे परस्पर संबंध, उदाहरणार्थ पुरवठादार, ग्राहक, भागधारक, बँकर्स यांचा आणि व्यवसायाशी असलेला सुसंवाद म्हणजे कम्युनिकेशन या सर्व गोष्टींचा समावेश अंतर्गत घटक म्हणजे इंटरनल फॅक्टर्स यामध्ये होतो. आणि बहिर्गत घटक जर बघायचे झाल्यास तर बहिर्गत घटकांमध्ये बघा जे एक्सटर्नल फॅक्टर्स असतील त्यामध्ये म्हणजेच व्यवसाय संस्थेबाहेरील संस्था, बाह्य घटक, यंत्रणा इत्यादी यांचा व्यवसायावर होणारा परिणाम किंवा यांचा व्यवसायावर काय परिणाम होतो. मग त्यामध्ये संस्थेतील कर्मचाऱ्यांचा संप असेल, ग्राहक अगर वितरक यांचा बहिष्कार असेल, ट्रकवाल्यांचा संप असेल, रस्ता रोको सारखी आंदोलने असतील इत्यादी प्रकारचे घटक का जे आपल्या हातामध्ये नाहीत, अनकंट्रोलेबल असतील आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. या घटकांचे वर्गीकरण दोन भागांमध्ये केलेलं आहे, एक आर्थिक आणि दुसरा आर्थिकेतर. मग आर्थिक घटकामध्ये आपण इकॉनॉमिक फॅक्टरचा अभ्यास करतो आणि जो काही उरलेले घटक असतील आर्थिकेतर घटक त्याला आपण नॉन इकॉनॉमिक फॅक्टर्सही म्हणू शकतो. यामध्ये मग तुमचे नैसर्गिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आंतरसांस्कृतिक, लोकसंख्याविषयक, तांत्रिक या सर्व घटकांचा काय होतो समावेश होतो. तर हे आपण दोन घटक इथे व्यावसायिक पर्यावरणाच्या दृष्टीने आपण अभ्यासले आहोत. याच्यामध्येच आपण व्यावसायिक पर्यावरणाचे प्रकार हा त्याचाच एक भाग आहे, म्हणजे अंतर्गत पर्यावरण आणि बहिर्गत पर्यावरण असंही आपण याला म्हणू शकतो. पण बहिर्गत घटकांच्या अंतर्गत आपण त्या घटकांचा अभ्यास करणार आहोत आणि याचाच भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, ज्यामध्ये व्यावसायिक पर्यावरण संकल्पनेचा अर्थ, संकल्पना, व्याख्या आणि त्यानंतर व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत व बहिर्गत घटक काय आणि त्यातील फरक आपण इथं लक्षात घेतलेला आहे. अंतर्गत घटक संस्थेच्या अंतर्गत व्यवस्थापनाशी निगडित असतात आणि बहिर्गत घटक हे व्यवसाय संस्थेच्या बाहेरील जे काही घटक असतील त्या घटकांशी निगडित असतात. हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही क्युरीज असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या ईमेलद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओच्या पुढील भागामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व व व्यावसायिक पर्यावरणाचे विविध घटक किंवा प्रकार आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला चॅनल जो KTHM ई लर्निंग यूट्यूब चॅनल आहे तो सर्वांनी शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ तुम्ही इतरांनाही सेंड करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व, व्यावसायिक पर्यावरणाचे प्रकार अतिशय महत्त्वाचा जो भाग असेल तो आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. या प्रकरणामधील साधारणतः या प्रकरणावरती 3 ते 4 व्हिडिओ तयार होतील आणि 3 ते 4 व्हिडिओ झाल्यानंतर त्यावरती आपण एक छोटीशी अशी टेस्ट घेणार आहोत. ती तुम्हाला मी कळवेलच गुगल क्लासरूमच्या माध्यमातून. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर काही क्युरीज असेल तर तुम्ही दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्ही तुमचा जो काही प्रश्न असेल तो तुम्ही मला पाठवू शकता. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. घरी राहा, सुरक्षित राहा आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.